Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मग पॅम्पलेट सुद्धा जेव्हा लिहून कंप्लीट झाली त्याच्यानंतर आम्ही वर्ष दीड वर्ष तरी वेगवेगळ्या प्रोड्युसर्सना भेटत होतो. प्रत्येक ठिकाणी आम्ही जायचो आणि वाचनाचा प्रयोग यशस्वी व्हायचा. सगळे उठून म्हणजे टाळ्या वाजवायचे, पण प्रोड्यूस करायला कोणी तयार नव्हतं, कारण स्क्रिप्ट इतकं अतरंगी आहे. ग्रॅज्युएशन नंतर अनफॉर्च्युनेटली मी 4 वर्ष प्रयत्न केला FTIचा आणि 4ही वर्ष मी वेटिंग लिस्ट फर्स्ट होतो. म्हणजे 12 स्टुडंट निवडतात, माझं 13वं नाव असेल. मी कधी FTIला जाऊ शकलो नाही. सुरुत निरुत्त म्हणजे नॅशनल अवॉर्ड मिळाले रे, अभिनंदन, आता तरी सुद्धा लायकीत राहायचं, अशा प्रकारचे कॉंग्रॅच्युलेटरी कॉल्स असतात. त्याच्यामध्ये माझे सगळ्यात मोठा सपोर्ट वॉज माय फादर. आईचं म्हणजे अजूनही ती मला की पास आता पुढच्या काय पैसे कमवायचं बघा, अजूनही ती मला हे सांगते. म्हणजे आता 2 दिवसांपूर्वी तिने मला हे सांगून झालंय नॅशनल अवॉर्ड नंतर. सो जेव्हा आत्मपॅम्पलेटची स्क्रिप्ट माझ्यासमोर आली तर मी ह्याचा दिग्दर्शक आहे, ही माझी फिल्म आहे, ह्याच्यापेक्षा हे परेशचं लिखाण आहे, इथनं ते सुरुवात झालं जज करायला. सो मी परेशचं लिखाण जेव्हा जज करतो तेव्हा माझ्या मते परेशचा आत्तापर्यंतचा बेस्ट रायटिंग जर कुठला असेल इन टर्म्स ऑफ स्क्रीन प्ले, डायलॉग, तर माझ्यामध्ये आत्मपॅम्पलेट. हाय हॅलो नमस्कार, मी अजय परसुरे. माझ्या ह्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज हा नव्या पॉडकास्टमध्ये एक अशा माणसाला मी घेऊन आलो आहे ज्याच्याकडे म्हणण्यासारखं बोलण्यासारखं बरंच काही आहे. पुण्यामधला असलेला हा मुलगा शाळा कॉलेजेसमध्ये असलेली ती स्वप्न रंगवत असतो, नाटकात काम करत असतो, किडेही करत असतो, पण हे किडेच त्याला नंतर कामी येतात. आणि तो मुंबईत येतो असिस्टंट म्हणून. त्याच्याकडे सिनेमांचं अख्खं पॅम्पलेटसुद्धा आहे की त्या पॅम्पलेटमध्ये जे सिनेमे मी तुम्हाला सांगीन ती अतिशय अप्रतिम सिनेमे आहेत. इतका गाढा अनुभव असलेला हा असिस्टंट एक स्वतःचा सिनेमा तयार करतो. त्याचं नाव असतं आत्मपॅम्पलेट. आणि हा प्रकाश जोता देतो की हा इतके दिवस काय करत होता, हा का डिरेक्शन करत नव्हता, हा त्याच्या मित्रांना पडलेला प्रश्न एकदाचा तो पूर्ण झाला आणि तो आता दिग्दर्शक म्हणून आपल्या समोर आलेला आहे. आणि आता तो साधासुद्धा दिग्दर्शक राहिलेला नाही आहे, तर तो राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक आशिष बेंडे माझ्या पॉडकास्टमध्ये आलेला आहे. थोडक्यात ओळख करून दिली. आणि किडे आहेत ना, किडे, त्याच्यावरती मला बोलायचं आहे. कारण की राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाशी जरा आब राखून आणि असं बोलावं लागतं, तर तसं नाही आहे मुळामध्ये. तुझे काही रिसर्च, आमची खूप मोठी रिसर्च टीम आहे, तर त्याच्यामधल्या काही लोकांशी आम्ही बोललेलो. पण हा जो मी तुला इंट्रोडक्शनमध्ये असं म्हटलं की पॅम्पलेट आहे तुझ्याकडे, खरं म्हणजे असिस्टंटशिपचं काय काय त्या मेनूमध्ये आहे. म्हणजे अनेक दिग्गज सिनेमे आणि परेश मोकाशीचं ते पूर्ण सिनेमे तू केलेले आहेस. पण हा उशीर हा ठरवून आहे की डिरेक्शन करायचा हा उशीर ठरवून आहे, की तुला वाटतं हीच ती योग्य वेळ होती की आता डिरेक्शन करूया? खरं तर असं नाही. म्हणजे थँक्यू फॉर द इंट्रोडक्शन. असं काही नाही आहे. मग खूप आधीपासून, एकतर मी कॉलेजमध्ये असल्यापासून मी एकांकिकांचं दिग्दर्शन, नाटकांचं दिग्दर्शन हे करायला सुरुवात केली होती. आणि मुंबईत आलो तेव्हा अभिनेता म्हणून मी आलो. परेश मोकाशीचंच नाटक होतं लग्न कल्लोळ म्हणून. तर एक दिवस त्यांनी सांगितलं की असं नाटकामध्ये तुला फुल लेंथ रोल आहे, तो येशील का? तर आलो आणि त्या निमित्ताने मुंबईमध्ये आलो. तेव्हापासून आजपर्यंत तरी मुंबईत आहे. पण ते नाटक करत असतानाच मला कुठेतरी होतं की मला परत दिग्दर्शक म्हणून काम करायचं आहे. आणि मग अर्थातच तांत्रिक गोष्टी शिकायला लागतात. तसं मग तंत्र शिकण्यासाठी म्हणून मी वेगवेगळ्या फिल्म्सला काम करायला सुरुवात केली. आणि साधारण 2010-11 पासून मग मी आता इंडिपेंडेंट स्वतःची फिल्म असावी इकडे लक्ष द्यायला लागलो. आणि मग काही उत्साहाच्या वरात काही गोष्टी लिहिल्या होत्या, काही स्क्रिप्ट्सवरती काम चाललं होतं. आणि पण त्याला समहाऊ काहीतरी कम्प्लिशन मिळत नव्हतं. किंवा एक फिल्म तर अशी ऑलमोस्ट आता सुरू होणार, त्याचं अगदी पोस्टर सुद्धा अनाऊन्स झालं होतं, इथपर्यंत ते गेलं होतं. 2014-15ची गोष्ट करतोय मी. पण ते समहाऊ नाही झालं. ते कदाचित त्यावेळेस ते काही गोष्टी जमून नाही आल्या. पण हळूहळू करत करत मग शेवटी आता ही फिल्म जेव्हा झाली, तर ह्याच्यासुद्धा म्हणजे आत्मपॅम्पलेटसुद्धा जेव्हा लिहून कंप्लीट झाली त्याच्यानंतर आम्ही दीड वर्ष तरी वेगवेगळ्या प्रोड्युसर्सना भेटत होतो. प्रत्येक ठिकाणी आम्ही जायचो आणि वाचनाचा प्रयोग यशस्वी व्हायचा. सगळे उठून म्हणजे टाळ्या वाजवायचे, पण प्रोड्यूस करायला कोणी तयार नव्हतं, कारण स्क्रिप्ट इतकं अतरंगी आहे, ते कसं दिसणार आहे, त्यात हा फर्स्ट टाइम डिरेक्टर असणार आहे. जरी असिस्टंट म्हणून अनुभव असला तरी इंडिपेंडेंट म्हणून काय
आणि जे लागतं ना इंडस्ट्रीमध्ये नाववाला चेहरा नाही. करेक्ट. हां, म्हणजे सगळंच असं रिस्की प्रपोजिशन होतं ते. पण ते समहाऊ ते आमचे आनंद एलराय ऑनबोर्ड आले, त्यांना स्क्रिप्ट आवडली आणि त्यांनी ते केलं म्हणून ते इथपर्यंत पूर्णत्वास आलं. तर ह्याच्या पुढे कदाचित सिरियसली स्टुडिओज मला घेतील असं दिसतंय. पण हे माझं म्हणणं नव्हतं, हे पुण्यातल्या तुझ्या मित्रांचं म्हणणं होतं, जे तुझ्याबद्दल चांगलं बोलतात आणि तू त्यांच्या समोर आलास की नाही तू तुझ्याबद्दल चांगलं बोलतात फोनवरती आणि तू त्यांच्या समोर गेलास की तुला वाईट बोलतात. ह्याच मित्रांनी मला ही गोष्ट सांगितली की आम्हाला खूप अपेक्षा होती हा लवकर डिरेक्शन करेल म्हणून, हा का लवकर करत नव्हता. ह्या मित्रांचा आरोप आहे तुझ्यावरचा. हे लवकर अर्थातच मलाही करायचंच होतं, पण ते समोर तेव्हा ते जमलं नाही. काही प्रोड्युसर, आता माझे जर का हे मित्रच प्रोड्युसर असते तर कदाचित लवकर झाला असता सिनेमा, पण तसं झालं नाही. पण आत्मपॅम्पलेट हा काही तुझा प्रवास नाही. आत्मपॅम्पलेटच्या आधीचा प्रवास फार मोठा आहे आणि मला असं वाटतं की आत्मपॅम्पलेट बद्दल बरंच ठिकाणी बरंच काही बोलणं झालंय. पण मला का तुला हे विचारायचं आहे, कारण स्ट्रगल हा वेगळा असतो. म्हणजे काही जण ते वडापाव खाऊन म्हणतात की मग काही मग स्टेशनवर राहतात. पण पुण्यातनं एकतर मुंबईत यायचं, पण पुण्यातले दिवस कसे होते? म्हणजे कधी वाटायला लागलं रे बाबा की हे काहीतरी जग वेगळं आहे, आपल्याला जायला पाहिजे या जगामध्ये? हे कुठे फर्ग्युसनमध्ये कळायला लागलं? नाही, मी पुण्यामध्ये अभिनव विद्यालयाचा विद्यार्थी, मराठी माध्यम, आणि आमच्या शाळेला ग्राउंड नाही आहे. पण आम्हाला लॉ कॉलेजच्या ग्राउंडवरती ॲन्युअल स्पोर्ट्ससाठी किंवा काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी घेऊन जायचं. तर जाताना माझ्या शाळेपासून ते लॉ कॉलेजला जाताना मध्ये FTI लागतं. तर दरवेळेस फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ह्या नावात काहीतरी ना मला इंटरेस्टिंग वाटलं. जसं आपल्या सगळ्यांना सिनेमा आणि नाटक आणि टेलिव्हिजनचे एक आकर्षण निर्माण होतं, तसं त्या टायटलमधूनच ते सुरुवात झाली होती. आणि समोर कधीतरी आपण इकडे येऊयात असं माझ्या डोक्यामध्ये तेव्हापासून बसलं होतं. पण ते काही असं कॉन्क्रीट त्याचा विचार कधीच नव्हता. आणि मग 11वी झाली, 12वी झाली, ग्रॅज्युएशनला आलो. तरीसुद्धा ग्रॅज्युएशनला येईपर्यंत माझं ठरलं नव्हतं की मला भविष्यात पुढे काय करायचं आहे. माझ्या घरच्यांचं ठरलं होतं की आयदर यांनी डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनियर व्हायचं. म्हणून 11वीला सायन्सचा फॉर्म आईवडिलांनीच भरला होता आणि आयदर डॉक्टर किंवा इंजिनियर म्हणून PCMBचे जे ग्रुप असतात ते त्यांनीच सिलेक्ट केलं होतं. आणि मला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. आणि समहाऊ ग्रॅज्युएशन आलं तर मी रिबेल केलं की मला हे सायन्स करायचं नाही आहे आणि मी आर्ट्सला शिफ्ट झालो. डबल ग्रॅज्युएट असतो असं म्हणायला हरकत नाही. सो मी आर्ट्सला आलो आणि मग फर्ग्युसनमध्ये आलो. आणि फर्ग्युसनमध्ये आल्यानंतर सुद्धा मला कळत नव्हतं की पुढे काय करणार आहे. मग आता आई वडिलांचं असं होतं की चला डॉक्टर इंजिनियर आहे, निदान IAS तरी होशील. तर मी म्हटलं चालेल, आय विल ट्राय. आणि मग मी ट्राय काय केलं नाही त्याच्या बाबतीत. पण मी फर्ग्युसनला आल्यानंतर एक पहिल्याच वीकमध्ये कॉलेजमध्ये एक बोर्डावरती मी बघितलं की पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची सिलेक्शन प्रोसेस होणार आहे या अमुक A2 हॉलमध्ये संध्याकाळी 5 वाजता. प्रतिष्ठेची. म्हणजे इट इज लाईक ऑस्कर्स टू पुनाईट्स असं म्हणता येईल. सो संध्याकाळी त्या म्हटलं बघूयात का, कारण पुरुषोत्तमबद्दल पेपरमध्ये खूप वाचलं, सकाळी बिकाळ आमच्याकडे याच्यात हेडलाईन्सच असायच्या दरवर्षी. त्यामुळे नाव माहिती होतं की हे काहीतरी ग्लॅमरस आहे, हे काहीतरी भारी आहे. आणि मग संध्याकाळी मी तिकडे गेलो आणि माझं सिलेक्शन झालं. आणि त्या सिलेक्शन झाल्यानंतर मग ते नाटक करायला लागलो. आणि मग नाटक करत असतानाच मग आणि मग पहिल्याच वर्षीच्या नाटकामध्ये अभिनयाचं कौतुक वगैरे सगळं झालं. बक्षीस मिळालं नाही, पण सगळ्यांना असं वाटत होतं की याला तुला मिळायला पाहिजे होतं यार. तर हे इनफ असतं लत लागायला. तर ते लत लागली की तू मगाशी म्हटलंस की ते काय रक्त लागलं तर ते सुरू झालं. आणि मग जसं ते नाटक करत असतानाच मग असं असं ठरलं की आपण FTIला जाऊयात, पुढे काय करायचं आहे. तर मग मला फिल्म्स शिकायचे. सो ग्रॅज्युएशन ही बेसिक क्वालिफिकेशन असल्यामुळे मग सेकंड इयरला जेव्हा सब्जेक्ट चूज करायचं होतं तर मग काय सगळ्यात सोपं काय असतं असं विचारून मग ते म्हटलं सोशोलॉजी सोपं असतं. म्हणून मग सोशोलॉजी घेतलं. त्याला काही कारण काही नव्हतं, काही विचार नव्हता. एकच होतं की हे ग्रॅज्युएशन झालं की FTIला जायचं आहे. म्हणजे तेव्हापासून ठरलं होतं की मला सिने क्षेत्रामध्ये जायचं आहे. अच्छा. पण ग्रॅज्युएशन नंतर अनफॉर्च्युनेटली मी 4 वर्ष प्रयत्न केला FTIचा आणि 4ही वर्ष मी वेटिंग लिस्ट फर्स्ट होतो. म्हणजे 12 स्टुडंट निवडतात, माझं 13वं नाव असायचं. मी कधी FTIला जाऊ शकलो नाही. पण त्याचं रिडेम्पशन आत्ता मागच्या वर्षी झालं की FTIमध्ये आत्मपॅम्पलेटचं स्पेशल स्क्रीनिंग झालं त्या मुलांसाठी. त्या मुलांची गप्पा मारायला मी तिकडे गेलो होतो. तर मला मधनं की चला माझं जे जायचं होतं ते कम्प्लीट झालं. पण पुण्यातल्या प्रतिष्ठेच्या पुरुषोत्तम करंडकमध्ये केशवराव दातेच्या नावाने दिला जाणारा अभिनयाचा पुरस्कार मिळवणारा माझ्यासमोर बसलेला दिग्दर्शक आशिष बेंडे
केशवराव दाते मिळाल्यानंतर ऑलमोस्ट पुण्यातल्या कलाकाराचं असं असतं की आता जाऊन सिरियल आणि सिनेमा आणि नाटकात कामच करायचंय. तुला असं कधीच वाटलं नाही, कारण तू तर कलाकार म्हणून मोठा होता, म्हणजे ऍक्टर म्हणून लोकांना माहिती होतच तेव्हा. पुण्यातल्या त्या सर्कलमध्ये तेव्हाच्या, किंवा काय तुला केशवराव दाते मिळाल्यानंतर हा कोण आहे आशिष बेंडे, काय अशी काही चर्चा सुरू झाली होती, काही लोक नवीन ओळखीची झाली त्याच्यानंतर? तुम्ही लोक आपापसात करत असे, पण तोंडावर कोणी आपल्याकडे पुण्यात बोलत नाही ना. पुण्यात तोंडावर ते कोणी काही बोलत नाही. पण ते अर्थात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये समहाऊ एक गोष्टीची मला जाणीव झाली होती की हे बक्षीस मिळालं हे कौतुकाची गोष्ट आहे. असं दुसऱ्या दिवशीच्या हेडलाईन्समध्ये, पेपरमध्ये, सगळ्या पेपरमध्ये आपले फोटो आलेत, किंवा संध्याकाळी 7च्या बातम्यांमध्ये आपलं नाव घेतलं गेलं आहे, ही खूप मोठी गोष्ट असते, त्यावेळेस होती. पण हे करत असताना मला असं आलं होतं की चल यावर्षी आपल्याला केशवराव मिळेल, पुढच्या वर्षी दुसरं कोणाला तरी मिळणार आहे. सो हे काही शाश्वत नाही आहे, हे काही लाईफ लॉंग मी आता त्याला आय कॅनॉट असं ते माझं प्राईज पोझिशन आहे आयुष्यभरासाठी असं मी नाही करू शकत. पण पुढच्या वर्षी परत काहीतरी करायचंच आहे. तर मी कॉन्शियसली ठरवून पुढच्या वर्षी मी दिग्दर्शन केलं. नाही सॉरी, पुढच्या वर्षी मी अजून एका नाटकात कामच केलं. त्यावेळेस माझ्या काही लोकांनी सांगितलं की तुला 2 केशवराव हवेत म्हणून तू दुसरं हे करतोय. आता असं काही मी कॉलेजमध्ये आलो आहे, जितकी वर्ष मी कॉलेजमध्ये असेन तितकी वर्ष मला नाटक करायचं आहे. आणि पुरुषोत्तम ही अशी स्पर्धा आहे की ती त्याची काहीतरी किक असते, ते कॉम्पिटिशनची काहीतरी मजा असते, बाहेर तुमच्या कॉलेजची मुलं चेअरिंग करत असतात, याचं एक मजा असते. तर ते त्या अनुभवासाठी आणि अर्थात आपल्याला चांगलं काम करायला मिळावं म्हणून मी काम करत होतो. बक्षिसासाठी हे असं कधीच नव्हतं. एक उत्सुकता म्हणून, मला पॉडकास्ट बघणाऱ्यांसाठी एक उत्सुकता म्हणून, केशवराव दाते पुरस्कार घेतलेल्या आशिष बेंडेंसोबत कोण कोण होतं तेव्हा, जरा हे कळू दे लोकांना. म्हणजे कोण कोण लोक आसपास होती जी आता इतकी मोठी झाली आहेत? अच्छा, त्या पर्टिक्युलर काय तेव्हाचा नजारा असेल डोळ्यासमोर येतोय. पण त्या पर्टिक्युलर नाटकात असं नाही, पण आमचा जो संघ होता त्या संघामध्ये खूप म्हणजे सुरुज गोडबोले, सुव्रत जोशी, राधिका आपटे. राधिका आम्हाला ज्युनियर होती, पण ते ज्युनियर सिनियर असं आमच्यात आम्ही सगळे एकदम क्लोज मित्रच होतो. त्याच्यानंतर पुण्यामध्ये इंडिपेंडेंटली काम करणारा आमचा मित्र निरंजन जोशी, असे खूप मंडळी आम्ही एकत्र होतो. आणि अजूनही एकत्र असल्यासारखेच. म्हणजे आता राधिका जनरल इथे नसते, UK मध्ये असते, पण तिचं आणि माझं कधीतरी महिन्यातून एकदा व्हिडिओ कॉल, एखादा फोन हे होतच असतं, एकमेकांच्या विचारपूस करणं. तर तेव्हापासूनचे बॉन्ड आमचे अजूनही आहेत. पण मी असं ऐकलंय की तुम्ही आता जरी सगळे एकत्र आलात, फोनवरनं आलात, पुण्यात तर तुम्ही येताच एकत्र, हिडीस पिडीस का करता एकमेकांना, आणि चांगलं का नाही बोलत तुम्ही एकमेकांविषयी, वाईटच का बोलत असता? ते समोरच्याला ग्राउंडेड ठेवण्यासाठी कदाचित ते गरजेचं असतं. तुला नॅशनल अवॉर्ड नंतर पण त्यांनी ठेवलंय तसं. अर्थात त्यांचा काही त्यांना फरक पडलेला नाही. सुरुत विरुद्ध म्हणजे हा नॅशनल अवॉर्ड मिळाले रे, अभिनंदन, आता तरी सुद्धा लायकीत राहायचं, अशा प्रकारचे कॉंग्रॅच्युलेटरी कॉल्स असतात. म्हणजे हे तेव्हापासून आतापर्यंत तसंच आहे. हो, अर्थात. पण मला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये तू काय म्हणाला, सोशिओलॉजी तू काही विषय घेतला होतास, त्याच्यातलं तुम्हाला ओ का ठो कळत नव्हतं, तुम्ही कधी अभ्यास केलेला नव्हता, पण तुम्ही म्हणे पेपरात डॉक्टरेट म्हणून दुसऱ्याची नावं, तुम्ही स्वतःची नावं लिहायचं, हा काय प्रकार आहे? म्हणजे तुम्ही, आणि ते पेपर तपासले आणि तुम्हाला मार्क पण मिळालेत तसे, म्हणजे डॉक्टर सुहृद गोडबोले किंवा अशी नावं लिहिलेत तुम्ही, हा किस्सा काय? म्हणजे आता हे कोणी ह्याचं अनुकरण करू नये. सो म्हणजे असं टेक्स्ट बुक नावाचा प्रकार नसतो, आपल्याला रेफरन्स बुक्स असतात. तर आता सोशिओलॉजीमध्ये जे विषय असतात की हुंडाबळी किंवा डावरी या विषयावरती काहीतरी तुमचं मत मांडा, तर अर्थातच हुंडा वाईट आहे हे आपल्याला माहिती आहे, त्याच्याबद्दल एक बेसिक मतं आपली तयार असतात. तर आता त्याला व्हॅलिडेशन कसं द्यायचं, पण त्या ॲक्च्युअल एक्झामच्या दिवसापर्यंत आम्ही वाचलंच नाही आहे काही. आता मी जे उत्तर देणार ते माझ्या जनरल नॉलेजवरती देणार आहे. सो आता रेफरन्स बुक, कोणाचा रेफरन्स बुक, तर डॉक्टर सुहृद गोडबोले त्यांच्या मॉडर्न सोशिओलॉजी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये असं म्हणतात, असं म्हणून मग मला काय वाटतंय असं मी खाली लिहायचो. आणि अर्थात ते पॉईंट्स व्हॅलिड असायचे की हुंडा पद्धत कशी वाईट आहे, आणि त्या अनुषंगाने जे काही आसपास वाचले असं, आणि अर्थातच घरनं पण माझ्या वडिलांकडनं किंवा इतर फॅमिली मेंबर्सकडनं सुद्धा आपल्याला अवेअरनेस असतो या गोष्टींचा. तर त्याच्या बळावरती काय वाटतंय आपल्याला जनरल नॉलेज म्हणून ते मी उत्तर लिहायचो. तर वरती रेफरन्स बुक मित्राचं कोणाचं तरी असायचं, आणि तो मित्र डॉक्टरही असायचा. अरे पण मला मार्क मिळायचं याच्यावरती, कमाल आहे हे सगळं, मला फर्स्ट क्लास आहे हे लिहून. वा, धन्यवाद तुम्ही. पण मग हे सगळं घडत असताना घरातलं काय होतं, म्हणजे
मोस्टली मध्यमवर्गीय कुटुंबातलाच. मध्यमवर्गीय कुटुंबामधलं वातावरण असं असतं की बाबा जरा आता नोकरी बिक्री कर, काहीतरी कर, पण मग तुझ्यावर कसलंच दडपण नव्हतं, कारण आता तू पूर्णपणे आता ह्याच्यात घुसलेला होतास की आता जो करणार इसमेही करणार. त्याचं काही दडपण, विरोध किंवा असं काहीच झालं नाही? काय म्हणजे माझ्यामध्ये या असे कलागुण आहेत किंवा मी या सगळ्या गोष्टी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी हीच माझी मेन ॲक्टिव्हिटी आहे, ती एक्स्ट्रा नाही असं माझ्या घरच्यांना आधीच कळलं होतं. त्याच्यामध्ये माझे सगळ्यात मोठा सपोर्ट वॉज माय फादर. आईचं म्हणजे अजूनही ती मला की बास आता पुढच्या काय पैसे कमवायचं बघा, अजूनही ती मला हे सांगते. म्हणजे आता 2 दिवसांपूर्वी तिने मला हे सांगून झालंय नॅशनल अवॉर्ड नंतर. सो तिने मला ग्राउंडवरती ठेवलंय. पण वडिलांचं मला खूप या बाबतीमध्ये असायचं की त्यांनी मला कित्येक चांगले सिनेमे बघायला शिकवले. अर्थात मध्यमवर्गीय म्हणजे इट वॉज अ ट्रान्झिशन फ्रॉम व्हेरी पुअर फॅमिली टू मध्यमवर्गीय असं ते आहे लहानपणापासून. पण एका पॉईंटला जेव्हा घरामध्ये टेलिव्हिजन आला किंवा ते आम्हाला घेऊन चांगले सिनेमे बघायला घेऊन जायचे त्यांच्या ज्या काही पगार होता त्या पगारामध्ये. सो असं करत करत मग चांगली गाणी, मग अगदी मोहम्मद रफीच्या गाणीपासून ते किशोर कुमारच्या गाण्यापासून ते भजनांपर्यंत, म्हणजे अगदी अनुप जलोटांच्या भजनांपर्यंत शब्दांचे अर्थ सांगणे, उर्दू शब्दांचे अर्थ सांगणे आणि ती पोएट्री किंवा ती गझल समजून सांगणे, हे आमच्या वडिलांचं आणि आमचं घरामध्ये सुट्टीच्या दिवशीचं कॉन्व्हर्सेशन असायचं. आणि याचा फायदा असा आला ना की थोडंसं ॲप्रिसिएशन वाढायला लागलं कला या या गोष्टीबद्दल. आणि जेव्हा मला मुंबईला यायची हे झाली, म्हणजे परेशचा फोन आला नाटकासाठी आहे, तर मी घाबरतच विचारलं, कारण मी त्यावेळेस रानडे इन्स्टिट्यूटला जर्नलिझमला ॲडमिशन घेतली होती. काय हो, कशाला आमच्या पोटावरती सो ग्रॅज्युएशन नंतर काय FTI काय होत नव्हतं मुंबईमध्ये, काय तसं नुसतंच कसं बॅगा घेऊन येणार, त्यामुळे थांबलो होतो. आणि म्हणून मी रानडेला ॲडमिशन घेतली. एक 3-4 महिने कोर्स चालू होता, पण माझं काही मन लागत नव्हतं. आणि एक दिवस मोकाशींचा फोन आला की असं नाटक आहे. म्हटलं कधी यायचं आहे? तो म्हटलं उद्या. तर मी घरी विचारलं तर वडील म्हटले जा. तर दुसऱ्या दिवशी मी बॅग घेऊन मुंबईत आलो. तुला चांगला सपोर्ट होता. पण तो लग्न कल्लोळचे दिवस, ते सगळं तेव्हाचे ते नंतर झालेले स्टार म्हणजे वैभव मांगले, ही सगळी मंडळी तुम्ही तेव्हा स्ट्रगल पडण्यापेक्षा आपण म्हणूया चाचपडत होतात की आता आपल्याला काय करायचं आहे. ह्या सगळ्या पुढे घटना घडल्यानंतर तू सिनेमे असिस्ट करायला लागलास. परेश मोकाशीचं स्थान काय आहे तुझ्या आयुष्यातलं? परेश मोकाशी म्हणजे एक मित्र, गाईड, गुरु, फिलॉसॉफर, असं मी दरवेळेस प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये म्हणतो. डस्टबिन, पंचिंग बॅग सगळं आहे. म्हणजे मला जे वाटतं मी त्याशी बोलू शकतो. आणि सर्वोत्तम सल्ला जर का आयुष्यामध्ये मला जर का कोण देत असेल तर तो परेश मोकाशी. कित्येकदा असं होतं की परेशचं आणि माझे पॉईंट ऑफ व्ह्यू कदाचित जुळत पण नसतील. आणि त्याची गंमत अशी ना की तो तेवढा मला माझा फ्रीडम देतो, माझ्या वैयक्तिक वेगळा मत असण्याचा तो मला देतो. तो खूप महत्त्वाचा सपोर्ट. आणि कित्येक वेळा असं होतं ना की मी ज्या गोष्टींचा विचार करतोय ते परसेप्शन कदाचित परेशच्या असण्यामुळे तयार झालेलं असतं. फॉर एक्झाम्पल आता अवॉर्ड्सच्या बाबतीमध्ये जे सगळं जे चाललंय, तर परेशचं अवॉर्ड्सबद्दलचं जे म्हणणं आहे की त्याला तो म्हणतो की बघ, साधी गोष्ट आहे, एक कुठली तरी स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये ते 5 लोक किंवा 3 लोक ज्युरीज बसलेले असतात, त्यांना त्या क्षणी जे वाटलं त्याला अवॉर्ड मिळतं. दॅट डझंट मीन दॅट इज अ युनिव्हर्सल ट्रूथ. ओके. सो त्यावेळेस त्यांना वाटलं म्हणून ते मिळालं. कित्येकदा अशा स्पर्धा अरे आपल्याला मिळायला पाहिजे होतं किंवा अमुक ढमुकला मिळायला पाहिजे होतं, पण त्याला कधीच मिळत नाही. पण तो निर्णय योग्य की अयोग्य हे कसं ठरवणार आपण? त्या 3 लोकांना तो योग्य वाटला, दॅट्स इट. आता आणि म्हणजे आता तू प्रश्न विचारलाय म्हणून मी याचा विचार करतो. जेव्हा आत्मा पॅम्पलेट जेव्हा बर्लिनला सिलेक्ट झाली होती तेव्हा कुठल्या तरी असंच पत्रकारांनी मला प्रश्न विचारला होता एका इंटरव्ह्यूमध्ये की बर्लिनला तुमची फिल्म सिलेक्ट झाली, आता तुम्हाला कसं वाटतंय? तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं होतं की ह्याच्या आधी ती 4 कॉम्पिटिशनमध्ये रिजेक्ट पण झाली आहे. सो इट कीप्स मी ग्राउंडेड. म्हणजे हे कदाचित परेशकडनं आलेलं आहे की या पर्टिक्युलरच्यात झालं व आनंदाची गोष्ट, लेट्स एन्जॉय दिस प्रोसेस. पण दॅट डझंट मीन की मी हवेत चढायला पाहिजे आणि माझ्यासाठी मी काहीतरी ग्रेट काहीतरी काम केलं. म्हणजे आता परेश कदाचित मारेल मला हे जर का सांगितलं तर. खूप पूर्वीची गोष्ट, मधुगंधा परेशच्या आयुष्यामध्ये येण्याच्या आधीची गोष्ट कदाचित. परेशला जे काही अवॉर्ड मिळाले होते, परेशच्या घरी मी एकदा गेलो होतो. आम्ही त्याच्या बेडरूममध्ये त्याचं एक ऑफिस आहे, तर तिथे बसून आम्ही काम करत होतो. तर त्याचं जे अटॅच वॉशरूम आहे, मी म्हटलं मी जरा जाऊन येतो म्हणून मी वॉशरूमला गेलो. तर त्या वॉशरूमच्या पोटमाळ्यावरती काहीतरी ठेवलेलं मला दिसलं. तर मी म्हटलं काय एवढं, पुढे कापडं बिपडे ठेवलेत काहीतरी. मग मी आपला स्टूल घेतला, वरती जाऊन बघितलं तर सगळे अवॉर्ड्स तिथे ठेवले होते. नॉट बिकॉज तो डिसरिस्पेक्ट करतोय त्या अवॉर्डचा,
त्या लेखी त्याला काही महत्त्व नाही. आणि ते एवढं एक्स्ट्रीम मी नाही करणार कदाचित, पण इट गेव मी अ पर्स्पेक्टिव्ह की हे आलं आता हे आवड घेऊनच रात्री बेडमध्ये झोपायचं वगैरे असं काही नसतं. ते एक मोमेंटरी थिंग आहे आणि पुढच्या सिनेमाला परत परफॉर्म करायलाच लागणार आहे. हा काय आयुष्य काय काय म्हणतात त्याला, आता रिटायरमेंट प्लॅनच आला अवॉर्ड मिळाल्यानंतर आता पेन्शनच मिळणार असं काही नाही. पण मराठी सिनेमाच्या म्हणजे आता आत्मपॅम्पलेटचा विषय आहे, पण आत्मपॅम्पलेटच्या रिलीज झाल्यानंतर जो जसा प्रतिसाद मिळाला पाहिजे होता तसा प्रतिसाद तेव्हा थिएटरमध्ये मिळालेला नव्हता. तुझी पोस्ट पण तेव्हा आलेली होती. तू काही नकारात्मक बोलत नव्हतास, तुझी फॅक्ट मांडत होतास, ती पटली होती. पण हे का होतंय मराठी सिनेमाकडे वारंवार? म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळवावा लागतो, तर मग तुम्हाला नंतर वितरक मिळणार, मग तर तुम्हाला नंतर थिएटर्स मिळणार. पण ही शोकांतिका आहे का आपल्याकडचा प्रॉब्लेम आहे? नक्की काय आहे? तुला काय वाटलं? म्हणजे तू त्या प्रोसेसमध्ये कसं स्वतःला समजावलंयस? खूप हजार प्रकारचे फॅक्टर्स आहेत या सगळ्या गोष्टींच्या मागे. जेव्हा सिनेमा येतो तेव्हा तुम्ही एक दिग्दर्शक म्हणून थोडेसे एजवरती असता, थोडेसे इमोशनली वल्नरेबल असता. तेव्हा कदाचित तुम्ही काहीतरी त्यावेळेस जे बोलायचं ते बोललात तर ते योग्य की अयोग्य याच्यामध्ये मी पडणार नाही, त्यावेळेस ते योग्य असेल कदाचित. पण नंतर आता झालं असं की प्रत्येकाचे वेगवेगळे ग्रुप्स असतात. म्हणजे आता मी जिथे राहतो तिथे माझ्या काही मित्रांचा, जवळच्या मित्रांचा ग्रुप आहे, इंडस्ट्रीमधल्या इतर बाकी मित्रांचा एक ग्रुप आहे, अजून त्या अनुषंगाने अजून काही. सो प्रत्येक जणांना 100 प्रकारच्या वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये कधी ना कधी इंटरॅक्ट करत असतात आणि बऱ्याचशा वेळेस सगळे ह्या इंडस्ट्रीचाच भाग असतात. आणि असं आहे की गेले कित्येक वर्ष मी हे ऐकतोय की प्रत्येक जणांच्या ग्रुपमध्ये हा चर्चेचा विषय असतो की काय चुकतंय, काय व्हायला पाहिजे, आणि मराठी प्रेक्षक बघतच नाही यार वगैरे, इथपासून ती ओरड सुरू होते. पण रिसेंटली मी त्याच्यावरती जेव्हा विचार करायला सुरुवात केली तर माझ्या असं लक्षात आलं की, आणि मी आता जेव्हा जेव्हा ही चर्चा कुठल्याही ग्रुपमध्ये निघते तेव्हा हा प्रश्न मी किंवा हे माझं ऑब्झर्वेशन मी मांडतो की आपण जे इंडस्ट्रीचे लोक आहोत ते शेवटचा मराठी चित्रपट प्रीमियर किंवा स्पेशल स्क्रीनिंग सोडता तिकीट काढून कुठला सिनेमा तुम्ही बघितला? करेक्ट. स्वतःहून तिकीट काढलं, स्वतः थिएटरला गेले आणि मी सिनेमा एन्जॉय केला किंवा नाही आवडलं, बरोबर, हे स्वतः इन्व्हिटेशन व्यतिरिक्त तुम्ही कधी केलंय का? जर का हे प्रमाण निग्लिजिबल असेल की मी एखाद दुसरा वेळेसच गेलो होतो एखादा सिनेमा बघायला पण इतर मी नाही गेलेलो कित्येक वर्षात, तर व्हॉट इज स्टॉपिंग यू फ्रॉम गोईंग? मे बी द सेम थिंग इज स्टॉपिंग द ऑडियन्स टू गो. हे साधं आहे असं माझं वाटतं. तुम्ही स्वतःच जात नाही, तुम्ही प्रेक्षकांकडनं का अपेक्षा करताय? सो आणि अर्थात तुम्ही का जात नाही, तुम्हाला कोणी फोर्स पण नाही की मी मराठी आहे म्हणून मी मराठी चित्रपट बघितलेच पाहिजेत, ही जबाबदारी नाही आहे माझी. मी पैसे देणार आहे, मला एंटरटेन करून घ्यायचं आहे स्वतःला. आणि जर का ते प्रॉमिस समोरच्या सिनेमाच्या कुठल्याही कम्युनिकेशनमधनं होत नसेल तर माणूस नाही जाणार. सो याचबरोबर मराठीची नाटकं सगळी चालतात. हो, अगदी प्रायोगिक नाटकांपासून ते कमर्शियल नाटकांपर्यंत 2-2 नाटकं चालतात, व्यवस्थित चालतात. सो तोच प्रेक्षक आहे ना जो एंटरटेन करून घेतोय स्वतःला. अर्थात दोन्हीच्या गणितांमध्ये फरक आहे की नाटक कॅन सस्टेन. एकदा नाटक आल्यानंतर ते 30 प्रयोगांपर्यंत सुद्धा सस्टेन होऊन मग हळूहळू ते चालायला सुरुवात होऊ शकते. सिनेमा पहिले 3 दिवसांचाच असतो. त्या 3 दिवसांमध्ये तो नाही चालला तर पुढच्या आठवड्यात त्याचे प्रयोग किंवा त्याचे स्क्रीनिंग उतरणार आहेत. सो त्या पहिल्या 3 साठी आपण काय पब्लिसिटी करतोय? आता एज ओल्ड जे पब्लिसिटीचे जे टूल्स आहेत ते आता सोडून काहीतरी नवीन करायला पाहिजे. बरोबर. तर ते काय, तर आत्ता हा जो प्रश्न विचारतोस तू, तर आय एम क्वाईट शुअर की सगळे स्टुडिओज मोठमोठ्या म्हणजे अगदी झी पासून ते जिओ पासून ते वेगवेगळे जे काही मोठमोठे प्रोड्युसर आहेत, एव्हरीबडी इज ट्राईंग टू फाइंड द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. पण मला ह्याला जोडून काय विचारायचं माहिती आहे का, की तू लेखक आहेस, तू दिग्दर्शक आहेस, तू त्या प्रोसेसमध्ये असतोस. हे सुरुवातीची जी प्रोसेस असते ना की बाळ जन्माला घालायचं आहे बाबा, पण ते कधी घालायचं आहे ह्याच्या जी प्रोसेस असते त्याच्यामध्ये मला एक लेखक म्हणून तुला असं विचारायचं आहे की हे तर आहेच, आता हे कंटाळा आला लोकांना सांगून की मराठीमध्ये कॉन्टेंट आहे, मराठी लेखक खूप चांगले आहेत, मराठी दिग्दर्शक खूप चांगले आहेत, पण मग त्यांना मर्यादा आहेत का? म्हणजे विषयाची मर्यादा नव्हे, तो विषय किती लेवलला मांडायचा आहे त्याची मर्यादा आहे. कारण बजेट फॅक्टर या सगळ्या गोष्टी, म्हणजे लेखक आपोआपच, म्हणजे लेखकाला सुचत असेल फार श्रीमंत, पण त्याला ते मध्यम वर्गापर्यंत आणावंच लागतंय का बजेटमध्ये? हा प्रॉब्लेम पण आहेच का की आम्हाला मर्यादा पण आहेत? ते अर्थात म्हणजे मराठी म्हटल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये जे रिटर्न्स मिळतात त्या रिटर्न्सच्या अनुषंगाने बजेट ठरतं. त्यामुळे आपण जसं
आता सिमिलर प्रॉब्लेम्स हे कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण होते की मराठीची जी अवस्था होती तीच कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण होती. पण त्यांनी कंतारासारखा एक सिनेमा केला की जो व्यवस्थित बजेटनी व्यवस्थित प्रोडक्शन व्हॅल्यू देऊन ती केलेली फिल्म होती. आणि ह्याच्यानंतर ते तिथेच न थांबता त्याने ती पॅन इंडिया ती फिल्म नेली, त्याचं मार्केटिंग केलं, त्याचा PR. ते अशीच हिट नाही होत. कंतारा नावाचा एक कन्नड सिनेमा आला, हे तुला आणि मला कसं कळतं, अनलेस अँड अंटिल इट इज डन बाय द PR एजन्सीज किंवा त्यांच्या मार्केटिंगचे टूल्स वापरून ते तुमच्या घरापर्यंत पोहोचत नाही. सो ते जर का आपल्यापर्यंत पोहोचत आहेत तर आपण आपल्या लोकांमध्येच पोहोचू शकलो नाही होत. सो तुझा जो प्रश्न आहे बजेटचा अर्थात लिमिटेशन्स आहेत. आपण तेवढं मोठी स्वप्न आता बघू शकत नाही होत. ते बजेट बरोबरच ते विचार पण मग तेवढे खाली जातात की नको यार, मध्यमवर्गीय घरातला दाखवा कुटुंब. आता मी एक पिरियड फिल्मचं एका वेबसिरीजचं आमचं काम चालू आहे. तर त्याच्यामध्ये लेखकांबरोबर बोलताना की मी त्यांना सांगितलं की तुम्ही त्याचा विचार नका करू की हे पिरियड आहे 1970 मधला काळ आहे, तर त्यावेळेचं मुंबई दाखवायचं आहे, तर आउटडोअरचे सीन्स असतील तर तुम्ही त्याचं हे नका ठेवू, इनिबिशन्स नका ठेवू, ते लिहा, ते कसं करायचं आपण बघू. देर आर एन नंबर ऑफ टेक्निक्स आणि VFX आहे किंवा छोट्या छोट्या शॉर्ट्समध्ये आपण काही तशा प्रकारचे सेट्स करू शकतो का, त्याचं डिवाइसिंग कसं करायचं ते मी करेन, तुम्ही लिहिताना त्याचं बंधन नका ठेवू, हे मी त्यांना आत्ता सांगतोय. आज जर का ते किती वर्क होईल नाही होईल आता मला माहीत नाही, पण होतं असं की कॉन्सेप्ट लिहिण्यापासूनच जर का असं ते रिस्ट्रिक्ट करायला लागलं तर पहिल्यापासून आपण कॉम्प्रोमाइजच लिखाण करायला सुरू करतोय का, असं ते व्हायची शक्यता खूप असते. आणि मग OTTचा काय प्रश्न आहे, कारण की मग असं तर नाही ना की भारंभार OTTवर मराठी येत आहेत. म्हणजे मानवत मर्डर्स नंतर मला तरी नाही आठवत की काहीतरी मस्त आलंय. आणि मी पण हिंदीत तर आठवड्याला येत आहे, इतर भाषांमध्ये पण येत आहे, हिंदीत जास्त करून येत आहे. मराठीला अडचण कसली आहे OTTला? म्हणजे प्रोडक्शन हाऊसेस तयार नाही आहेत किंवा का ती लोक तयार नाही आहेत इतक्या भरमसाठ प्रमाणात करायला? कारण मानवत मर्डर्सचा तर रिस्पॉन्स खूप चांगला होता, सबस्क्रिप्शन घ्यायला लागली होती लोक, मग अडचण कुठे आहे? आता म्हणजे मला माहीत नाही की एक्झॅक्टली कारण माझी एकच वेबसिरीज झाली आणि त्याला रिस्पॉन्स चांगला आला आहे. आणि फॉर्च्युनेटली त्याच्या बळावरती मला दुसरं एक जे मराठीचं बंद झालेलं दुकान होतं ते परत ओपन होऊन मला एक मराठी वेबसिरीज करायला मिळते आत्ता. त्याचं मी नाव आत्ता डिस्क्लोज नाही करू शकत, पण ते करायला मिळते आणि विच इज अ गुड थिंग. पण त्याचं प्रमाण फार कमी आहे हे माझं म्हणणं आहे. बरोबर. सो काय मराठी वेबसिरीजचा जो ऑडियन्स आहे तो नाही म्हटलं तरी एक निश आहे की एका पॉईंट नंतर ते वाढलंच नाही आहे. आणि मग महाराष्ट्र इतका वैविध्याने नटलेला प्रदेश आहे, अगदी दुष्काळी भागापासून ते पूरग्रस्त भागांपर्यंत सगळं आहे. डायलेक्ट चेंज आहेत, डायट चेंज आहेत, तर सगळ्यांना केटर करेल असं आपण देतोय का काही. सो आता मराठवाड्याची जी मी मागची गोष्ट केली मानवत मर्डर्स, तर मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेव्हा ती रिलीज झाली सगळीकडे तेव्हा ती बघण्यासाठी म्हणून जे OTT सबस्क्रिप्शन घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये काही फार सिग्निफिकंट बूस्ट नाही मिळाला. काही प्रमाणामध्ये मराठवाड्यात लोकांनी मानवत आपल्या इकडची गोष्ट म्हणून कदाचित सबस्क्रिप्शन घेतलं आणि त्यांनी ती वेबसिरीज बघितली आणि त्यांना आवडली सुद्धा. पण ह्या व्यतिरिक्त ती जेव्हा आम्ही हिंदी भाषेमध्ये डब करून पॅन इंडिया सगळीकडे जेव्हा रिलीज केली तेव्हा हिंदी भाषेमध्ये नॉर्थ बेल्टमध्ये ती जास्त अप्रिशिएट केली गेली. हा आमच्यापर्यंत आलेला डेटा आहे. सो अजूनही ही मराठी वेबसिरीज आहे, पण म्हणून मराठी ऑडियन्सने ती बघितली असं नाही आहे. ती एका प्रमाणापर्यंत म्हणजे इतर मराठी वेबसिरीजपेक्षा कदाचित ही जरा जास्त बघितली गेली असेल, पण ते जरा जास्त, तो काही खूप मोठा सिग्निफिकंट आकडा नाही आहे. सिग्निफिकंट जे सगळा रिस्पॉन्स मिळाला तो हिंदी डब करून आम्ही नॉर्थमध्ये रिलीज केल्यामुळे त्याला जास्त मिळालं. मगाशी तू म्हणताना म्हणालास ना की एक मर्यादा आहेत मराठीमध्ये की लेखकाला किंवा दिग्दर्शकाला किंवा त्या बजेटमुळे त्या मर्यादा आहेत. एक लेखक म्हणून काय सांगशील, म्हणजे जी लेखक मंडळी असतील ज्यांच्याकडे चांगले विषय आहेत, ते चांगलं मांडू शकत आहेत, त्यांना काय सांगशील की काय लिहू नये आणि काय लिहावं? म्हणजे ह्यानुसार म्हणजे काय मांडलं तुम्ही तर ते पास होईल लवकर किंवा लवकर फ्लोअरवर जाईल? बापरे, हे जबाबदारीचं उत्तर आहे. म्हणजे याचं मी कोणाला असं सांगू शकत नाही की तुम्ही काय लिहा. कारण बरेच जणांचा असं ना, अनेक लोकांनी अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्या त्यांच्या काय म्हणतात ते अप्रूव्ह झालेल्या आहेत सगळ्या गोष्टी, पण ते जेव्हा टेबलवरती येतात त्याच्यातले जवळपास 100 ते सिनेमे तसेच पडून आहेत. लोकांचा हा प्रश्न, लेखकांचा हा प्रश्न पडतो की सर आम्ही काय लिहायचं, मग म्हणजे कशा स्वरूपात लिहायचं? मग गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या वैयक्तिक अनुभवांवरती मी हे उत्तर देऊ शकतो की
गेल्या 2 प्रोजेक्ट्समध्ये आत्मपॅम्पलेट, मानवत मर्डर्स याच्यामध्ये मी अर्थात काही कॉर्पोरेट स्टुडिओज बरोबर माझे डीलिंग होत होतं आणि तिथे ना खूप इन्साइटिंग काही गोष्टी कळतात. कारण हे स्टुडिओज लेवलला त्यांना सुद्धा धंदा करणारे सिनेमे बनवायचे नाही असं नाही. आणि त्यांचा सगळा जो आहे ना एक तुला तर माहिती असेल की स्टडी जो होतो मार्केटचा, जसं एक बेसिक आपल्या सामान्य ऑडियन्ससाठी की TRP नावाचा जो प्रकार आहे टेलिव्हिजनला, तसं एक ह्यांचं जे डेटा अनालिसिस होतं की कुठले सिनेमे चालले, गेल्या वर्षात काय आवडलं काय नाही आवडलं, आता ट्रेंडिंग काय आहे, ह्या प्रकारे जे काही एक अनालिसिस केलं जातं त्याच्यावरती आधारित सिनेमांची निवड केली जाते. सो आता कित्येकदा असं होतं की आफ्टर आत्मपॅम्पलेट आणि हे मानवत मर्डर्स माझ्याकडे कित्येक लेखकांचे काही स्क्रिप्ट्स येतात की तू हे वाचून सांग, तुला हे करायला आवडेल का. तर मी ते वाचतो. आता ते वाचत असताना मला असं वाटतं की कित्येक तो लेखक आहे ना त्याच्याच ह्याच्यामध्ये थॉट्समध्ये इंडल्ज झालाय. तो कदाचित त्याच्यामध्ये प्रोड्युसरचा विचारच करत नाही. म्हणजे एका मुलाची करुण कहाणी, तर ते करायला हरकत नाही. आय एम नॉट डिनाईंग द आर्टिस्टिक व्हॅल्यू ऑफ द स्क्रिप्ट. पण जर का एखाद्या प्रोड्युसरला ते प्रोड्यूस करायचं आहे, आत्ता धंद्याची गरज आहे, तो सिनेमा थिएटरमध्ये चालला पाहिजे, त्यासाठी लोक आली पाहिजे, तर तुमचा सब्जेक्ट किती एक्सक्लुझिव्ह आहे ते बघितलं पाहिजे. कित्येक वेळा असं की भावा बहिणींची गोष्ट म्हणून आपण रक्षाबंधनाच्या याच्यामध्ये कदाचित एखादा सिनेमा रिलीज करतो आणि तो सिनेमा चांगलाही असतो, पण तरीसुद्धा लोक कदाचित बघायला जात नाही आहेत. तर मराठी प्रेक्षकच येत नाहीत यार, आपण कितीही चांगलं तरी केलं तरी असं म्हणून उपयोग नाही आहे. मला असं वाटतं की हे जे टेस्ट बर्ड्स आहेत, रिलेशनशिपचे वरती आधारित गोष्टी हे बघण्याचे जे टेस्ट बर्ड्स आहेत, ते कदाचित घरच्या टेलिव्हिजनच्या धारावाहिकांमध्ये किंवा सिरियल्समध्ये लोकांच्या कदाचित सॅटिस्फाय होत आहेत. तुडुंब बघितलेलं सतत चालू आहे, 24 तास चालू आहे आजकाल. सो थिएटरमध्ये जायचं असेल तर ते 200 रुपयाचे तिकीट काढण्यासाठी मला एक एक्सक्लुझिव्ह कॉन्टेंट पाहिजे, एक्सक्लुझिव्ह अपील पाहिजे. मग ते काय आहे? मग ते एक्सक्लुझिव्ह करत असताना नॉट नेसेसरी खूप बजेटच असलं पाहिजे. कमी बजेट, फॉर एक्झाम्पल एलिझाबेथ एकादशी सारखी फिल्म आम्ही जेव्हा केली, ती एक्सक्लुझिव्ह कॉन्टेंट होती, लहान मुलांची ॲडव्हेंचर स्टोरी होती. ते नाही तुम्हाला टेलिव्हिजनवरती बघायला मिळत. आणि ती ॲडव्हेंचर स्टोरी करत असताना ती छोट्या DSLRवरती शूट केली आहे. ती काय मोठ्या कॅमेरावरती पण नाही आहे. छोटं DSLR 4 लाईट आम्ही हातात घेऊन जायचो, कुठेही लावायचो आणि ॲक्च्युअल गर्दीमध्ये आम्ही ते लपून छपून केलेली फिल्म आहे. सो आणि ती फिल्म अशी लेस दॅन 1 करोडमध्ये किंवा अशी 80 लाखामध्ये घडलेली फिल्म होती ती. आणि त्या इन्व्हेस्टमेंटच्या रेशोमध्ये त्याचा प्रॉफिट खूप जास्त आहे. सो हे पण आपण स्मार्टली करू शकतो. नॉट म्हणजे मोठेच कॅमेरे असले पाहिजेत आणि 200 म्हणजे तू जे बजेटचा मुद्दा काढतोयस की चांगल्या एक्सक्लुझिव्ह कॉन्टेंटसाठी खूप बजेट असलंच पाहिजे असं नाही. यू हॅव टू ॲक्ट स्मार्ट. सो ते कसं एव्हरीबडी इज ट्राइंग टू फिगर आउट. मला तुझं म्हणणं असं आहे की तुम्ही रोजचं जे चाललंय तेच जर तुम्ही सिनेमात आणलं तर कदाचित लोक नाही येणार. तुम्हाला काहीतरी त्याच्यातनं असं शोधायचं की ते लोक रोज पाहत नाहीयेत किंवा जवळपास पण जात नाहीत. त्याच्या कित्येकदा असंही आहे की हिंदी आणि हॉलिवूडच्या सिनेमांचं अंधानुकरण करण्याचा एक जो प्रयत्न केला जातो त्याच्या फॉर एक्झाम्पल रोमॅन्टिक ग्लॅमरस सॉंग्स, मग एक गाणं लंडनमध्ये जाऊन शूट केलं, एक गाणं कुठेतरी लडाखच्या बर्फाच्छादित शिखरांमध्ये शूट. तुम्ही कितीही मस्ती केली, तुम्ही कितीही हे केलं तर तुमच्या गिवन बजेटमध्ये यू विल नॉट बी एबल टू ब्रिंग दॅट ग्लॅमर इन टू युअर सिनेमा. तुमच्या सिनेमा मराठी सिनेमामध्ये ते मग ज्या गोष्टी आपण कम्पीट नाही करू शकत आहोत त्याच्यात घुसता कशाला? ते लोकांना ते वेगवेगळ्या ठिकाणी लोक हिंदीमध्ये विथ ग्लॅमरस फेसेस, विथ ग्लॅमरस सगळं लाइटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी ते बघतायत, ते तुम्ही मराठीमध्ये उगाच कशाला घालताय? 2024मध्ये जेव्हा 2024 साल संपलं तेव्हा मी एक रिसर्च करत होतो स्वतः. एक तर मराठी फिल्म काहीतरी 116 का 117 रिलीज झाल्या होत्या त्या वर्षामध्ये. 7 फिल्म्स हिट होत्या आणि 2 फिल्म्स बंपर त्यांना हे मिळालेलं होतं. पण बाकीचं जे 95, 96, 97 ह्या जे सिनेमे आहेत त्याचं काय? दुसरी गोष्ट, आता ही गरज बनली आहे का रे की तुम्ही 4 जणांनी या एकत्र आणि एक फिल्म बनवा, कारण की त्याच्यामध्ये तुमचं बजेट वाढेल आणि सिनेमा चांगला द्याल तुम्ही. हे करण्याची खरंच गरज आहे का आता? की म्हणजे सिनेमांची संख्या कमी होईल, तुम्हाला जे मांडायचे तुम्ही 4 एकत्र आल, 4 डोकी एकत्र येईल, मी पुढच्या वेळेला मी तुझा सिनेमा प्रोड्यूस करेन, तू माझा सिनेमा प्रोड्यूस कर. ह्याच्याने बजेट पण वाढेल, तुम्हाला ज्या गरजा ज्या कमी पडतात किंवा ह्याच्यात नाही बजेट तर ते थोडंसं वाढेल. हे करण्याची गरज आहे कारण 4 डोकी एकत्र आली तर खूप चांगलं काम होऊ शकतं. मला असं वाटतं की ना सिनेमाचे रिलीजेसचे जे प्लॅनिंग असतात त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. 100 सिनेमे होत आहेत,
प्रत्येकाला वाटतं की आपला सिनेमा व्हावा. ते लोक ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे कलाकार आहे, ज्यांच्याकडे कोणतरी रायटर येतो, ते लोक ते सिनेमा करतात. आणि ते बरोबर आहे का चूक हे कसं सांगणार मी? हे ते जज करणारा मी माणूस तुम्ही नाही. असे प्रयत्न करता का? कारण म्हणजे आता सुरहूत सुद्धा निर्मिती क्षेत्रात आहे, निखिल पण निर्मिती, की बाबा रे तुझ्याकडे एखादी आयडिया आली तर चल ना तुम्ही दोघं या माझ्या बरोबर. ऑफकोर्स. हां, आणि पुढच्या वेळेला त्याच्या डोक्यात आलं निखिलच्या, तर बाबा मला थोडे पैसे कमी पडले तर तुम्ही हे करा, अशी करण्याची आता गरज पडली. ऑफकोर्स. म्हणजे हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं की समविचारी लोकांनी एकत्र यावं, एखाद्या चांगल्या सिनेमाबद्दल त्यांनी त्याच्यात इन्व्हेस्ट करावं आणि ते सिनेमे चांगल्या प्रोडक्शन क्वालिटीनी, चांगल्या प्रोडक्शन व्हॅल्यूनी लोकांपर्यंत पोहोचवावं. हे अगदी, पण इट विल नॉट गॅरंटी यू द सक्सेस. ते कोणाकडेच नाही आता की तू किती, म्हणजे खूप चांगले सिनेमे सुद्धा येतात आणि त्याच्या मागे खूप मोठे स्टुडिओ सुद्धा उभे असतात, त्याची पब्लिसिटी पण झालेली असते, पण तरीसुद्धा तो सिनेमा नाही चाललेला. अशी पण आपल्यासमोर उदाहरणं आहेत. पण आत्मपॅम्पलेटच्या वेळेची गोष्टच वेगळी होती, कारण आत्मपॅम्पलेटच्या वेळेला बरंच काय काय तुझ्याबरोबर घडत होतं आणि तुझा हा पहिलाच सिनेमा होता आणि त्याच्यात तू टेकवून आलेला आहेस, जवळपास हातच म्हणजे टेकवून आलेला आहेस. म्हणजे तू म्हणजे काही नंतर लेट असं पण आलं असतं डिरेक्टर म्हणून, पण अशा सगळ्या ह्याच्या गोष्टीत तुझा एक आत्मविश्वास होता की काहीतरी आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे म्हणून तर हे सगळं चाललंय. तुला त्या पण विश्वास होता? कारण मी असं ऐकलं की तू लॅपटॉपवर बसून वगैरे लाईव्ह डिरेक्शन वगैरे केलेलं आहेस. ह्या इतक्या सगळ्या गोष्टी घडत असताना तुला विश्वास हा होता की आत्मपॅम्पलेटमध्ये काहीतरी आहे, जादू आहे? हां, म्हणजे तेवढं तटस्थपणे आपण बघू शकतो गोष्टी. मग परेश मोकाशीच्या लिखाणाचं सगळं क्रेडिट आहे असं मला वाटतं की ह्याची कथा मी लिहिली, 10 पानी गोष्ट मी लिहिली होती आणि ते परेशनी टेक ओव्हर करून जेव्हा हे लिहिलं ते हे खूप वेगळं होतं. आणि गमतीचा भाग असा आहे की परेश बरोबर इतके सिनेमे केल्यानंतर, राईट फ्रॉम हरिश्चंद्रची फॅक्टरीपासून ते लेटेस्ट आत्मपॅम्पलेटच्या आधीचा वाळवी, एवढ्या सगळ्या सिनेमांना मी त्याच्याबरोबर काम केलं. आणि कित्येक वेळा असं होतं की त्याच्या निर्मिती प्रोसेसमध्ये किंवा शूटिंगच्या वेळेस सुद्धा किंवा लिखाणाच्या प्रोसेसमध्ये सुद्धा कित्येकदा ना एकमेकांना सजेस्ट करणं, एखादी आयडिया, परेशची आयडिया मी सुद्धा डिस्कार्ड केलेली आहे, हे नाही याच्याऐवजी हे करून बघूयात, आणि तो पण ते मोठ्या मनाने त्याला पटलं की तो फिल्ममध्ये इन्कॉर्पोरेट पण करतो. सो त्यामुळे त्याचं लिखाण काय आहे हे मला माहिती आहे. सो जेव्हा आत्मपॅम्पलेटची स्क्रिप्ट माझ्यासमोर आली तर मी ह्याचा दिग्दर्शक आहे, ही माझी फिल्म आहे, ह्याच्यापेक्षा हे परेशचं लिखाण आहे, इथनं ते सुरुवात झालं जज करायला. सो मी परेशचं लिखाण जेव्हा जज करतो तेव्हा माझ्या मते परेशचा आत्तापर्यंतचा बेस्ट रायटिंग जर कुठला असेल इन टर्म्स ऑफ स्क्रीन प्ले, डायलॉग्स, तर माझ्या मते ते आत्मपॅम्पलेट आहे. त्याच्या सगळ्या त्याच्या बरेचसे सिनेमे तर आहेतच की जे मला म्हणजे क्लासिक म्हणून सगळ्या प्रेक्षकांना आवडतं. हरिश्चंद्रची फॅक्टरी त्याचा पहिला सिनेमा, व्हेंटिलेटर मापुसकरांची. पण तू त्या प्रोसेसचा भाग आहेस ना, त्यामुळे तुझ्यासाठी ते जवळच आहे. सो हे बघत असताना आत्मपॅम्पलेटच्या स्क्रिप्ट वरतीच मला कळलं होतं की हे काहीतरी ग्रेट आहे. आता नाव इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी टू डिरेक्ट इट करेक्टली. आणि मग परेश बरोबर हे करत असताना एक परेशकडनंच शिकलेली मी जी गोष्ट आहे ती म्हणजे सिनेमाची एक शैली असायला लागते. ती शैली जमली पाहिजे. नुसतंच जाऊन रोज कव्हरेज शूटिंग करून आलो असं नाही उपयोगाचं. तर मग अभिनयाची एक शैली असते, एडिटची एक शैली असते, त्याचं काहीतरी एक छान फ्लेवर तयार व्हायला पाहिजे. सो मग आत्मपॅम्पलेट हे कसं आहे तर वी शूड ट्रीट इट लाईक अ ॲक्शन फिल्म, की छोटे छोटे शॉर्ट्स, त्याचं एक पेस असला पाहिजे. सिनेमाला अजिबात कुठे ठहराव येता कामा नये. ठहराव म्हणजे असं जरा बोरिंग होतंय, जरा खूप ते बोरिंगच्या मागे ना किती एकदा प्रिटेन्स असतो, तर ते काढून टाकून टाप 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 एकानंतर एक पुढच्या गोष्टीला जात एक शॉर्ट 90 मिनिटाची फिल्म करायची हे पहिल्यापासून ठरलंच होतं. आणि त्या अनुषंगानेच त्याची एक स्टाईल डेव्हलप झाली. सो जसजसं मी ते स्टाईल करत होतो तसतसं मी शॉर्ट्स पण लिहित होतो, मी आणि माझा DOP. तर अख्खी फिल्म शूटला जाण्यापूर्वी आमच्याकडे शॉर्ट डिव्हिजन सगळं रेडी होती. कुठे कॅमेरा असेल, कुठे कट होईल, कुठल्या वाक्याला कट होईल, इथपासून सगळं रेडी होतं. त्यामुळे आम्ही आधीच व्हिज्युअलाइज करू शकत होतो की हे कसं होणार आहे. सो आता मी सेटवरती असलो काय नसलो काय मला माहिती आहे की ते कसं दिसणार आहे. सो वी वर कॉन्फिडंट अबाउट द फिल्म की ही फिल्म एंटरटेनिंग होईल. मला आत्मपॅम्पलेटच्या काही कलाकारांनी सांगितलं की जेव्हा त्यांना स्क्रिप्ट मिळाली हीच खूप मोठी गोष्ट आहे, कारण मिळत नाही. स्क्रिप्ट मिळाली तर म्हणे प्रत्येक वाक्याच्या पुढे हा इथे जाईल, तो तिथून इथे येईल, किंवा शॉर्ट डिव्हिजन काय असेल हे सगळं लिहिलेलं होतं. तुझी प्रोसेस काय आहे? म्हणजे हे तू डेव्हलप केलेस वर्षांच्या या अनुभवावरनं, तू तुझा सिनेमा किंवा काही जरी उद्या नाटक केलंस, तुझी डिरेक्शनची प्रोसेस काय ठरवलेली असते? सिनेमाच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की वर्षानुवर्ष मी जेव्हा बऱ्याचशा डिरेक्टर्स बरोबर जेव्हा काम करतो
मग परेश मोकाशी आहे, मापुसकर आहेत, त्याच्यानंतर सुजय ढाकेबरोबर शाळाला मी असोसिएट होतो. त्याचबरोबर मी बरेचदा काही ॲड फिल्म्स पण केल्यात. रवी देशपांडे म्हणून ॲड फिल्म मेकर, त्यांच्यावर मी काय ॲड्स केल्यात. सो ॲड फिल्म करत असताना आता मी फिल्म इन्स्टिट्यूटला जाऊ शकलो नाही, हे दुर्दैवाने नाही जाऊ शकलो. दुर्दैव आहे. ते जाऊ नाही शकलो. पण ॲड फिल्म्स करत असताना तिथे मला हे स्टोरी बोर्डिंग, शॉर्ट डिव्हिजन हे तिथे कळायला लागलं की तिथनं मी जे काही शिकलो की एखादा ॲड शूट करत असताना इतके नंबर ऑफ शॉट्स असं प्रॉडक्ट हायलाईट केलं जातं. सो म्हटलं हे चांगलं आहे. आणि आता माझं जे मुख्य काम आहे असोसिएट डिरेक्टर म्हणून किंवा फर्स्ट असिस्टंट डिरेक्टर म्हणून, की सगळं लॉजिस्टिक बसवायचं असतं, सगळ्यांचं शेड्युलिंग नीट करायचं असतं मराठी सिनेमात. आणि मग कित्येकदा काही डिरेक्टर्स बरोबर काम करत असताना असं लक्षात येतं की ह्या व्यक्तीनी सेटवरती येईपर्यंत काही अभ्यास केलेला नाही आहे. आणि मग इथं आल्यानंतर ना इम्प्रोव्हायझेशन चालू आहेत. मग त्यालाच मग ना कॉन्फिडन्स नसल्यामुळे ना सगळ्याच अँगलनी सगळं शूट करायचं. सो माझं आज दिवसभरामध्ये 4 सीन करायचे आहेत, तर बाय द एंड ऑफ 3रा सीन माझी शिफ्ट संपत आलेली आहे. मग आता काय करायचं. आणि मग काहीतरी मग घाई गडबडीमध्ये करा, मग काहीतरी पाट्या टाका. हे अनुभव पण माझ्या पाठीशी असल्यामुळे मी हे ठरवलं होतं की जेव्हा मी सेटवरती जाईन तेव्हा आय विल यूज दिस शॉर्ट डिव्हिजन. ते म्हणजे मी काही वेगळं करत नाही, हे सगळ्यांनी केलंच पाहिजे, इट्स कंपल्सरी. म्हणजे की अनफॉर्च्युनेटली ते होत नाही. बरेचसे दिग्दर्शक शॉर्ट डिव्हिजन करत नाहीत, पण हे केलं म्हणजे मी काहीतरी ग्रेट केलं असं हे करणं मॅन्डेटरी आहे, करायलाच पाहिजे. आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या भागात थोडासा लाईटर नोडवरती जाऊया, कारण की काही जे इनपुट्स मला मिळालेत तर त्याच्यातला एक इनपुट असा आहे की आत्मपॅम्पलेट हे जवळपास तुझीच कहाणी आहे, तुझ्यावरतीच बेतलेली कहाणी, तुला जे अनुभवलंयस ते तू मांडलंयस. पण त्याचे तुझे जे खोचक मित्र आहेत ते असं म्हणतात की आत्मपॅम्पलेट 2 पण त्यांनी तुला करायला सांगितले, ते तू का नाही करतस, कारण त्याची कथा अजून अपूर्ण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बरेच किडे बाहेर यायचेच अजून. हां आहे, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ते असतंच. आणि आता आत्मपॅम्पलेट 2 मध्ये जर का झाला तर सेन्सरशिप माझ्याकडनंच इतकी लागणार आहे, कदाचित तो सिनेमा शॉर्ट फिल्मच होईल की काय. एवढे की ते येऊ शकत नाहीत बाहेर, बघणेबल नसतील ते. आणि आमच्या घरच्यांनी हे तू केलेस हे त्यांना नजर कशी देऊ. बरं, दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे तू खूप पिचला गेलायस रे पुण्यामध्ये, की म्हणजे एक तुझा खूप जवळचा मित्र आहे रोहित गोडबोले, त्याच्यामुळे तू मार खाल्लायस सतत. हे का होतं तुझ्याबरोबर तिथे, म्हणजे त्याला कोणीतरी मारायला येतं आणि तूच मार खाल्लायस, इतका पिचलेला काय आहेस बाबा तू. हे बघ आता ते काय मला कळत नाही, पण सुरुत बरोबर असतं. आता हा प्रसंग कसा सांगू तुला, सेन्सर करून सांगायला लागेल. आम्ही रात्री एका ठिकाणी टाइमपास करत बसलो होतो आणि अचानक एक माणूस कुठं तरी चालत आला आणि तो आला, म्हटलं ए माझ्याकडे का बघून तू हसतोय, असं सुरुत गोडबोलेला म्हणाला. तर आम्ही त्याकडे बघत पण नव्हतो. त्यांनी उगाच, आणि तो नशेमध्ये होता आणि त्यांनी सुरुतच्या अंगावरती हात टाकायला सुरुवात केली. तर एक चांगला मित्र म्हणून मी त्याच्यामध्ये पडलो. तर त्यांनी चांगला मित्र हे फार महत्वाचं आहे. तर त्यांनी सुरुतला सोडलं आणि तो माझ्या मागे लागला आणि मग आमची मारामारी झाली. असं एकदा नाही, हे 3-4 वेळा घडलेलं आहे. तर हे काय मला माहीत नाही, त्याच्या नशीब किंवा तो माझा मित्र असणं हे माझं दुर्दैव आहे कदाचित, असं म्हणू शकतो. पण ही अशी मित्रमंडळी असणं आणि एकाच इंडस्ट्रीमध्ये असणं किती तुम्हाला फायद्याचं असतं. म्हणजे आता तुम्ही एवढ्या मोठ्या पदापर्यंत म्हणजे इतक्या मोठ्या स्टेजपर्यंत पोचता, किडे तर तेच असतात, तुम्ही भेटल्यानंतर तर तसंच बोलत असता एकमेकांशी, कारण तेच तर ग्राउंडेड असणं असतं. पण हे असे मित्र आजूबाजूला असणं हे किती महत्त्वाचं असतं, काय मिळतं त्याच्यातनं. खूप ऑन अ सिरियस नोट असं होतं की कित्येकदा सुरुद आणि मी भेटल्यानंतर आम्ही अँड नॉट ओनली सुरुद आहे, मी आहे, निखिल आहे, त्याच्यानंतर ज्ञानेश जोटिंग म्हणून माझा मित्र आहे, परेश मोकाशी आहे. आम्ही सगळेच जेव्हा कुठेतरी ते ना एकमेकांची खेचणे, तर इट स्टार्ट्स विथ द ह्युमर आणि गुड ह्युमर. खूप म्हणजे गुड ह्युमरनी त्या काहीतरी क्रिएटिव्ह ज्युसेस तुमचे फ्लो होत असतात. आणि मग अर्थात ह्या सगळ्यामुळे तुमच्यामध्ये जो कम्फर्ट असतो त्या कम्फर्टमध्ये मग यू डिस्कस युअर स्क्रिप्ट ऑल्सो, की मला ही गोष्ट वाटते. आणि मग कित्येक वेळा ना इन्साईट, मग आता निखिल बरोबर बोलत असताना निखिल बऱ्यापैकी प्रो आहे फेस्टिवल सर्किट्स आणि ह्या गोष्टींच्या बाबतीमध्ये. सिरियस माणूस आहे. हां, नाही अजिबात नाही, अजिबात नाही, पण ना व्हेरी फोकस्ड अबाउट हिज वर्क. सो कित्येकदा मला असं काही जर का अडचण आलं की आय एम ॲट अ डेडलॉक, तर जी काही महत्त्वाची मंडळी आहेत त्यांच्याबरोबर मी डिस्कस करू शकतो ओव्हर द फोन ऑल्सो. पण कित्येकदा असं होतं की निखिल आणि माझं 5-5, 6-6 महिने बोलणं नाही झालं, पण सडन अरे ऐक ना निखिल,
हे असं अशी अडचण आहे, तुला काय वाटतंय? तर हिल गिव्ह मी अ ग्रेट एस्केप. मग तो निखिल असतो, परेश असतो, ज्ञानेश असतो, सुहृद नसतो. सुहृदकडे काय फार सोल्युशन नसतं. पण बरं, मी असं पण ऐकलंय की पुढचा सिनेमा तू जाहीर केलायस मित्रमंडळींमध्ये, आणि तो संस्कृतमध्ये येणार आहे. हे काय, हे संस्कृत विषयावरती एवढं प्रेम काय तुमचं? कॉलेजमध्ये असताना हां, फर्ग्युसन मला किस्साच ऐकायचा आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना आम्ही सगळे नाटक करणारे, म्हणजे आमचं एक नाट्य किंवा कल्चरल विंग जी होती, मग त्याच्यामध्ये आम्ही सगळे असायचो. पडीक म्हणतात पडीक त्याला कल्चरल. सो आम्ही मी सुहृद, राधिका, सुव्रत, खूप मंडळी, रसिका आगाशे. अरे वा. हां, आम्ही सगळे एकत्र होतो. सो संस्कृत डिपार्टमेंट जे आहे कॉलेजचं, तर आमच्या कॉलेजनी पुण्यामध्ये पहिल्यांदा संस्कृत एकांकिका स्पर्धा भरवायला सुरुवात केली. अच्छा. संस्कृत हा माझा विषय नाही. मला देवस्य देवयो देवानाम षष्ठी एवढंच येतं. त्याच्या अलीकडचं आणि पलीकडचं मला येत नाही का, मला माहिती नाही, मला एवढंच पाठ आहे. सो अचानक आता मी नाटक करतोय आणि बरं करतोय, तर एक आमची मैत्रीण होती सतलज म्हणून, ती संस्कृत नाटक बसवत होती त्या एकांकिका स्पर्धेसाठी. आणि त्याच्यामध्ये एक छोटासा रोल होता, यमदूताचा रोल होता. यमदूत आणि यमदूती असे दोघं जण जीव घ्यायला येतात. तर त्याच्यामध्ये तिने मला सांगितलं की तू करशील का, काय पाठांतर करायचं आणि ते पाठ केलेलं बडबडायचं आहे. म्हटलं चालेल. हे संस्कृतचा ओकट हो तुम्हाला? काय नाही. सो ते नाटक करायला गेलो आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा समहाऊ आय स्टार्टेड टेकिंग ॲडिशन्स, फिजिकल ॲडिशन्स. की मी यमदूत आहे तर मी म्हटलं मी घड्याळ घालून येतो. मग अधुना अस्य मरणस्य क्षण आगता असं काहीतरी डायलॉग, म्हणजे आता काहीतरी तुझा मरणाचा क्षण आला वगैरे असं काहीतरी असणार. तर मी घड्याळात बघून तो डायलॉग येतो, तर लाफ्टर आली. सो असं झाल्यानंतर ते आपल्याला काय लागतं कॉलेजमध्ये कॉमेडी नाटक करता असताना आलेला लाफ्टर हा इनफ गिमिक करत असतो. हा इनफ ॲडिक्शनसाठी इनफ असतो. तर ते आल्यानंतर आणि मला अवॉर्ड मिळालं त्या नाटकासाठी, सपोर्टिंग ॲक्टर, म्हणजे संस्कृत नाटक झाला म्हणजे. आणि मग त्याच्यानंतर दरवर्षी जोपर्यंत मी कॉलेजमधनं पासआउट होत नाही, दरवर्षी आम्ही एक संस्कृत नाटक बसवतो. म्हणजे आम्ही काम करतो, 2-3 नाटकांमध्ये मी काम केलं आणि एक नाटक मी बसवलं, मी आणि सुहृद मिळून. तर ते नाटक तर असं होतं की आम्ही त्या वर्षापर्यंत असं लक्षात आलं की संस्कृत नाटकं ही सगळी कॉस्ट्युम प्ले आहेत. म्हणजे स्वप्न वासव दत्ता, भासमुनी, किंवा अगदी रायगडाला जेव्हा जाग येतेचं संस्कृत वर्जन, सगळे कॉस्ट्युम प्ले असे ऐतिहासिकच सगळे असायचे. तर आम्ही असं एक नाटक केलं जे कॉन्टेम्पररी असेल. म्हणजे त्याच्यामध्ये कॉलेजची लव्ह स्टोरी होती. कॉलेजमध्ये चिंटू, मिनी, बगळ्या वगैरे टाईप्स असे कॅरेक्टर घेतले होते आणि त्यांना घेऊन आम्ही एक एकांकिका केली होती मराठी, तथास्तू नावाची. तर ते आम्ही एका पोराला पकडलं संस्कृतच्या, चिन्मय नावाचा एक संस्कृत, तो आता मोठा स्कॉलर आहे त्याच्यामध्ये. तर त्याला बसून म्हटलं की हे सगळं संस्कृतमध्ये ट्रान्सलेट कर. त्यांनी ते संस्कृतमध्ये ट्रान्सलेट केलं आणि मग ते नाटक मी आणि सुहृदनी बसवलं आणि इव्हेंच्युअली दॅट प्ले वन द स्टेट अवॉर्ड. म्हणजे राज्य नाट्य सर्वोत्कृष्ट संस्कृत एकांकिका वॉज तथास्तू. त्याचा प्रयोग करायला मी गोव्यात गेलो होतो. कमाल तरी तुम्ही. पण शेवटचा प्रश्न आहे की हे सगळं तुम्ही किडे केले, सगळं केलं, इतकं छान तुझं करिअर, मजा आली, सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर कामं करायला मिळाली, त्यांच्याबरोबर वेगवेगळे अनुभव आले तुला. आता पोतडीत आत्मपॅम्पलेट, मानवत मर्डर्स, हे 2 पोतडीत तुझ्या आहेत. आता तू एक एस्टॅब्लिश दिग्दर्शक म्हणून आम्हाला तरी दिसतोयस. पोतडीत तर अजून काय काय बाहेर येणार आणि तुला काय काढायचंय पोतडीतनं स्वतःहून? मी असं माझ्यासाठी म्हणून स्पेसिफिक जॉनर नाही ठरवला की मला हेच करत राहायचं आहे. किंवा आता ते एक भीती असते की आत्मपॅम्फलेट केल्यानंतर कास्ट आणि समाज वास्तव याच्या अनुषंगाने मी काहीतरी करत राहीन का, तर असं काही नाही आहे. मला ते पण करायला आवडेल. त्याचबरोबर मी पर्सनली वैयक्तिक आयुष्यामध्ये मी एक रॅशनलिस्ट आहे, मी स्केप्टिक आहे, एथिस्ट आहे. रादर समाजामध्ये चाललेल्या अंधश्रद्धा ज्या असतात त्याच्या विरोधात मला बोलायला आवडतं. असं असून सुद्धा मला हॉरर सिनेमा पण करायला आवडेल. ॲज अ कलाकार मला काहीतरी गोष्ट सांगायला आवडते. मग ती गोष्ट कुठल्याही फ्लेवरची असेल, मला सांगायला मजा येत असेल तर ती मी करीन. सो आत्ता मला विचारशील तर एका मर्डर मिस्ट्रीवरती आमचं काम चालू आहे. त्याचबरोबर एक लव्ह स्टोरी ऑफ अ ब्रेकअप असं टॅगलाईन असलेलं एका हिंदी सिनेमाचं लेखन आणि पिचिंग चालू आहे. आणि त्याचबरोबर एक छोट्या छोट्या काही अशा सुपर नॅचरल गोष्टी आहेत, त्याचं डेव्हलपमेंट चालू आहे.
मला एक प्रश्न विचारायचा राहिला होता, पण तो आता मी शेवटचा विचारतो की कलाकार असणं, कलाकार बरोबर तुम्ही एक माणूस म्हणून पण लोकांना समाजात तुमचं एक स्थान असतं, तुम्हाला फॉलो करणारी लोक असतात. अनिसं तुझ्या आयुष्यात असणं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुझ्या आयुष्यात असणं, त्याचं काम तू करतोस, त्याच्याबद्दल तू प्रसार पण करतोस, हे कितपत महत्त्वाचं आहे तुझ्यासाठी? कारण हे लोकांना समजण्यासारखं आहे की हे का केलं पाहिजे. नाही, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी काही ऑफिशियल मेंबर आणि त्याचं तत्व फॉलो करतोस. आणि जिथे जमेल तिथे मी ते बोलण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की मी सांगतो एक डॉक्युमेंटरी ती मला सजेस्ट करायला आवडेल. अँड ऑनेस्ट लायर या नावाची एक डॉक्युमेंटरी जी आहे. एका कनेडियन मोठा स्केप्टिक होता, त्याचं नाव होतं जेम्स रँडी. आणि जनरल बघत त्याचं ट्रेलर बघताना मला इंटरेस्टिंग वाटलं. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्याचं ट्रेलर बघताना काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं. सो इव्हेंच्युअली मी ती डॉक्युमेंटरी बघितली आणि इट चेंज्ड माय माइंड. तर जेम्स रँडी हा व्यक्ती जो होता तो एक जादूगार होता सुरुवातीच्या काळात. आणि त्याचं हे जे होतं इन्स्पिरेशन वॉज हुडिनी, खूप मोठा जादूगार. आणि त्याच्यामुळे इन्स्पायर होऊन त्यांनी जादूचे प्रयोग करायला सुरुवात केली. आणि मग हे करत असताना मग हे जे क्वॅक्स असतात म्हणजे रिलिजियस लीडर्स जे असतात त्यांच्या काही फंक्शन्समध्ये गेल्यानंतर किंवा त्यांचे काही कार्यक्रम अटेंड केल्यानंतर त्याला लक्षात आलं की ते जे काही जादू टोणा करून दाखवत आहेत तो म्हटलं हे तर मला पण जमतंय. फक्त मी जेव्हा करतो तेव्हा मी आणि माझा प्रेक्षक आम्हाला दोघांना माहिती असतं की हे इल्युजन आहे. मी हे तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला फसवणार आहे, त्यांनाही माहिती आहे की मी फसवणार आहे. आणि हे दोघांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. ह्याच्यामध्ये मी त्यांचा गैरफायदा करून घेत नाही आहे. वेअर ॲज हीच व्यक्ती जेव्हा वेगळ्या प्रकारचे रिलिजियस कपडे घालून समोर बसतो आणि तो जेव्हा हे सगळं तेच जादूचे प्रयोग करून दाखवतो तेव्हा तो समोरचा माणूस भक्तिभावाने बसतो. आणि मग हे डेंजरस आहे. मग तुम्ही तुमची मानसिक गुलामगिरी सुरू करता आणि मग हा माणूस तुम्हाला पाहिजे तसं मॅनिप्युलेट करू शकतो. तुम्हाला शोषण तुमचं करू शकतो, तुमच्याकडनं पैसे काढू शकतो. म्हणजे आता मानवत मर्डर्स करण्याच्या मागे हे जे अंधश्रद्धामधनं होणारे जे मर्डर्स आहेत हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं मोटिव्ह होतं ती सिरीज करण्याचे. पैसे हा होताच अर्थात की ते मिळतील. आफ्टर आत्मबॅम्बलेट पैसे नव्हते, याच्यानंतर मिळतील हे मोठा मोटिवेशन होतंच. पण हे खूप महत्त्वाचं होतं की ॲज अ स्टेटमेंट म्हणून मला काहीतरी करायला मिळते. म्हणजे साधं गोष्ट आहे की म्हणजे साप चावल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडत्या गुरुकडे जाणार का दवाखान्यात जाणार. सो हा चॉईस क्लिअर असला पाहिजे. तर दवाखान्यात जायला पाहिजे. पण देर आर पीपल की अजूनही ते गुरुकडे जातात. हे जोवर आहे तोवर हे काम अखंड चालू राहायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आशिष, तू अजब आहेस. म्हणजे तुझ्याशी बोलायला घेतलं तर भरपूर वेळ बोलता येईल, पण आपल्याला मर्यादा असतात काही ह्याच्या. पण बघितलं ना की आंतरराष्ट्रीय सिनेमावरती सुद्धा बोलणारा माणूस भारतीय सिनेमावर पण तितकंच प्रेम करतो. त्याच्याशी तो मुळात सिनेमावर प्रेम करणारा माणूस आहे. म्हणूनच तो रजनीचा सिनेमासुद्धा सकाळी 6 वाजता बघायला जातो, कारण त्याचं सिनेमावर प्रेम आहे, त्याचं रजनीवरती प्रेम आहे, त्याचं भारतीय सिनेमावरती प्रेम आहे. थोडासा अवखळपणा पण आहे, किडे पण आहेत, मित्रांसोबतचे किडेसोबत आहे, पण समाजभान असलेला सुद्धा हा माणूस आहे. आणि दिग्दर्शक म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला म्हणून तो मोठा दिग्दर्शक आहे असं नाही, तर त्याच्या मागे त्याची एक प्रोसेस आहे आणि ही प्रोसेसच त्याला पुढे पुढे घेऊन जाते. त्यामुळेच अशा माणसांना पॉडकास्टमध्ये बोलावलं पाहिजे, कारण त्यांच्याकडनं काहीतरी घेण्यासारखं आपल्याला आहे. म्हणूनच मी आज आशिषला इकडे बोलावलं, कारण त्याच्याकडनं जे समजलं ते फार अजब आहे, फार वेगळं आहे. आणि अशीच माणसं शिखरापर्यंत पोचतात. आणि त्या दिवशी आम्हाला सगळ्यांनाच आनंद होईल की नॅशनल अवॉर्ड स्वीकारायला तो राष्ट्रपतींच्या समोर जाईल आणि तेव्हाचा त्याचा सगळा जो प्रवास आहे तो त्याच्या डोळ्यासमोर तरळत राहील. कारण की त्याला अजून नॅशनल अवॉर्ड घ्यायचे आहेत, अजून पुरस्कार मिळवायचे आहेत, अजून पुढे मोठं व्हायचं आहे आणि एक खूप उत्तम फिल्म मेकर होणं हेच त्याचं स्वप्न असावं असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आशिष, तू आज इकडे आलास, माझ्या पॉडकास्टमध्ये सामील झालास, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढच्या पॉडकास्टमध्ये नक्कीच भेटूया. आशिषसारखंच असाच कोणीतरी अजब गजब माणूस मी तुमच्यासमोर घेऊन येईल. तोपर्यंत पाहत राहा मुंबई तक.